वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे पूनम। तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात। तर आज आता भाकऱ्या बनवून घेत आहे, नंतरला खिम्मा आणायला गेलेत। ते खिम्मा आहे आणि आज वजरी हे जेवायला वजरी करणार आहे आणि खिम्मा नाश्त्याला आणणार आहे, म्हणून भाकऱ्या सकाळी लवकरच करून घेते। भाकऱ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे, आता भाकऱ्या करून घेते। फायनली भाकऱ्या रेडी करून घेतलेल्या आहे। आता हे खिम्मा धुत आहे, खिम्मा धुवून देतील आणि इथे कलेजी धुवायचं काम चालू आहे। इथे एकीकडे आम्हाला चहा ठेवला, आता लगेच खिम्मा पहिला करून घेते। आता पहिला खिम्म्याला आलं लसणाची पेस्ट लावून घेतो। बस झालं ना, जास्त आपण लसूण पण फोडणीला टाकूया ना। आणि ही आहे कलेजी। आलं लसणाची पेस्ट लावून झालेली, आता त्याच्यात टाकते मसाला। हा घरगुती लाल तिखट मसाला आहे। बरं ना, 4 चमचे हळद टाकते। हिंग, बस सगळं मिक्स करून घ्या। खिम्याला आलं लसणाची पेस्ट मसाला सगळं लावून झालेला आहे। आता कलेजीला लावून घेत आहे। घरगुती लाल तिखट मसाला, हळद, हिंग आणि आलं लसणाची पेस्ट आता त्याला लावून घ्या। कांदा लसूण रेडी करून घेतलेला आहे। इथे गरम मसाला आहे, एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे। तापलंय, सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत तेलात। खडे मसाले झाले तेलात परतून, आता टाकते लसूण, कांदा टाकलेला आहे। आता कांदा परतून घेते आणि पहिला आम्ही खिम्मा बनवून घेतो। खिम्मा टाकून घेतो मी। खिम्म्यामध्ये ना मीठ टाकलेलं नाही, कारण पाणी सुटतं ना, तरी हा बघा पाणी सुटलेलाच आहे। फोडणी देऊन पातेलीत झालं आहे आणि आता ना कुकरला 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेते, म्हणजे कसं खिम्मा लवकर शिजतो। कुकरच्या 4 शिट्ट्या घेतलेल्या आहे। आता इथे ना मी वाटण वाटून घेत आहे। वाटण तिघांचं आहे। खिम्म्यासाठी लागणार आहे, प्लस आपलं कलेजी करणार आहे, बोकडाची कलेजी आणि वजरी। टाका अजून खिम्मा आता सुका करून घेते आणि इथे ना फोडणीला आता टाकत आहे कलेजी। फायनली खिम्मा रेडी झालेला, आता ह्याच्यात टाकते कोथिंबीर आणि इकडे कलेजी शिजत आहे। हो घ्या ना दो। संडे स्पेशल आज आम्ही नाश्त्याला खिम्मा बनवला, तुम्ही बघितलाच असेल। खिम्मा केला होता आणि जेवायला आम्ही आता वजरी केले आणि काळजी आणली आहे, ती पण लिप्ती अशी केली। तेच सगळं जेवायला नॉनव्हेज आहे, पण आज नेमकी रेशमी पण नाही आहे आणि आमचा रिधू पण नाही, ते जरा मामाकडे गेलेत, तर त्यांना खूप आम्ही आज मिस करतोय। असंच अचानक प्लॅन झाला की आज नाश्त्याला पण खिम्मा बनवूया आणि जेवायला वजरी आणूया। असं काही सहज नव्हतं, नेमकी ती पण मामाकडे गेल्याने सहज प्लॅन झाला, पण तिला आज आम्ही खूप मिस करतो। रिधू पण नाही आहे, तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम नक्की आम्ही पुन्हा ट्राय करू। आणि आईने बनवले वजरी, मला काही येत नाही बनवायला, आई छान बनवते। ज्याच्या त्याच्या हाताची टेस्ट ती त्यांनाच येते। ही अशा प्रकारे वजरी शिजवून घेतलेली आहे। आता अजून ह्याच्यात वाटण, बटाटा, हां आम्हाला सगळ्या गोष्टीत बटाटा खूप लागतो, म्हणून बटाटा अजून टाकायचा बाकी आहे। आता वजरी कितपत शिजले ते बघायचं आहे। आणि बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, मी सकाळीच भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे आता थोडासा आराम। आता वजरी झाली की त्याच्यानंतर आता मी करणार आहे भात। आणि ह्याच्यात हा खिम्मा राहिलेला आहे, आता थोडासा नाश्त्याला आणला होता। आणि ही आहे काळजी।
काळजी पण आहे ना, अशी काळजी लिपतीच केली, जास्त पण नाही केली ओलसर, कारण वजरी ती जरा हे करणार आहे ना रस्सा टाईप, म्हणून मग काळजी लिपती केलेली. तर तुम्ही सगळ्यांनी जेवायला या, आज आमच्याकडे नॉनव्हेज जेवण आहे. सगळे सोबत जेवायला बसलेलो आहोत. आई जेवण वाढते, रेशमी आणि रिदू नाही आहे, त्यांना मिस करते. हे आईची चांगली होते, मला नाही पटत, मला येत पण नाही बनवायला, ही आईनीच बनवले. आणि ही काळजी आहे आणि हा खिमा नाश्त्याला बनवलेला. आई सगळं जेवण वाढत आहे आणि मी खायचं काम करणार आहे. बघू शकता तुम्ही, सूर्यकिरण डायरेक्ट देवाऱ्यात येत आहे, सगळ्या देवांवर पडत आहे सूर्यकिरण. संध्याकाळी सूर्यास्त होत आहे ना, म्हणून आम्हाला सनसेटचा व्ह्यू बघायला कुठे जायची गरज नाही, आमच्या घरातच सनसेट येत दिसते घरासमोरूनच. मटन आपल्याला म्हणजे चांगलं मिक्स नाही. आता माझे डिनर झाले, पण आता त्यांचं बघू झालंय का नाही झालंय. बाबांचं जेवण झालंय. फायनली किचन सगळं वाइंड अप झालेलं आहे, सगळं आटपून झालेलं आहे. दिवसभर आज आम्ही सगळं नॉनव्हेज जेवणच झालं, तर आता सगळं झालं, आटपलं आहे. आणि हा बघा, दिवसभर झोपत नाही आरव, आणि आता रात्री लवकर झोपून गेलाय. दिवसभर झोपत नाही आणि मग रात्री लवकर झोपून जातो. आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.